हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर काय करतोयस? इकडं तिकडं दवाखान्यात इकडं तिकडं फिरून फिरून माझी तब्येत बघा कशी झाली आहे. कारण की इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर. काय झालं तुला? पिडेक्स काय लावतोयस? पडलाच होता कबड्डी खेळताना. कबड्डी खेळायला कोण बोलणार आहे? तर इकडं तिकडं फिरून फिरूनच आता आज पण दिवसभर, आज सकाळी गेलो होतो चिपळूणला. एकच मिनटं. आज चिपळूणला गेले होते नारळ पाणी घेऊन जायला वरती दिराला. मग मगापासून येताना काय सांगत होतो तुला मी? नारळ पाणी तिकडं नेलं. तिथनं डायरेक्ट मग बस नव्हती भेटत. तिथूनच डायरेक्ट गेलो घरी वरती सासरी. तिथे मग तिथं त्यांना नारळ पाणी वगैरे दिलेलं. तिथून त्यांची मुलगी गेली भावाला. भाव ॲडमिट आहे तिकडं ICUमध्ये त्याला बघायला. कोणाला आवाज काय माहिती. तर ऐक, तिथून मग 4 वाजता काहीतरी मी निघाले. कारण की ह्याला शाळेतून आणायचं होतं म्हणून 4 वाजता निघाले. इथे आले 4:45 वाजेपर्यंत आले. तिथनंच सरळ तसेच ह्याला शाळेत आणायला गेले. शाळेतनं आले, ह्याला खाऊ पिऊ घातलं, चहा पाणी केला. खाऊ पिऊ घातलं, चहा पाण्याची तशीच भांडी पडली. आणि ह्याला जवळ 5 मिनटं खाली जाऊन फिरवून आणलं. आत्ताच आले घरी, झाडू मारला, देवाला दिवा वगैरे लावला. बघा तिथे कुठे गेला तो दिवा, वरती दिवा वगैरे लावले. तो अभ्यासाला बसला आहे. आणि आता म्हटलं पावटे सोलून ठेवते, जरा उद्या शनिवार आहे ना. हे वाल तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. हे बघा, हे जरा म्हटलं सोलून ठेवते. आता सकाळचं चपाती आहे, भाजी आहे दोडक्याची, भात थोडासा घालणार आहे आता. तर असे बघा, असे धावपळ पळापळ चालू आहे. आणि मला तर बोलायला येत नाही. बघा उष्णता शेकले सगळी, इकडं उष्णता शेकले. बघा कसले उष्णता शेकले. इथं आले त्यामुळे बोलायलाच येत नाही आहे. आणि उन्हातून फिरून आज किती दिवस झाले दवाखान्यात इकडं तिकडं फिरून माझी अवस्था कशी झाली आहे बघा. आता मला असा निम्मा आजार आल्यासारखं झालं आहे बरं का. हातपाय असं सगळं पूर्ण असं गळून गेलेत. लय उष्णता शेकले इथं आहे तिथं. कारण की दररोज उठायचं 5 वाजता उठून एवढं सगळं 2 मुलांचं आवरायचं, घरचं सगळं आवरायचं आणि धावपळ करत जायचं. लय नको वाटायला लागलंय जीवन. पण काय करायचं, वेळ प्रत्येकाची येते, त्यामुळं धावत जावंच लागते. आज त्यांची, उद्या कधी कोणाची बदलूच सांगू शकत नाही. दिवस बदल तशी वेळही बदलत असते. म्हणून अशा वेळेस नाही आपण जर कुणाच्या ह्याला धावून गेलो तर उपयोग काय? दुःखात नाही धावून गेलो तर सुखात जाऊन उपयोग काय? सुखात कोणी जातो पण दुःखात जातो तो खरंही असतं ना. तर चला, मी पण आता जरा हे वाल सोलून घेते आणि थोडासा भात घालते. लवकरच झोपणार आहे, लाईव्ह पण होत नाही आणि काय करायचं. आता उद्या सोडतात का नाही काय माहिती त्याला, त्या पुतण्याला. काय करावं काय कळत नाही. आता हा आला पुतण्या घरी आला की मग त्या दिराला न्यायचे कराडला. पळापळ सुख दुःखात जावं लागते, काय करायचं. तर चला सगळ्यांना बाय बाय.
माझी पण बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही मी.